नमस्कार मित्रांनो, वॉरियर शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये कांदा मोठ्या प्रमाणात लागवड पेरणी केली जाते. तर मित्रांनो, या कांदा उत्पादनामध्ये आपल्याला जर कांदा प्रॉपर फुगवणी केली तर आपल्या कांद्यामध्ये उत्पादन जास्तीत जास्त मिळते, चांगला भाव मिळतो. तर मित्रांनो, या कांद्याच्या फुगवण होण्यासाठी, कांद्याची ओव्हरऑल वाढ होण्यासाठी आपल्याला या काही प्रॉपर गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसे कांद्याचे पाणी व्यवस्थापन, कांद्याचे खत व्यवस्थापन आणि कांद्यावरती होणारी फवारणी व्यवस्थापन, या सर्व बाबीचा विचार आपण यामध्ये करणार आहोत. तर त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर. मित्रांनो, आपला कांदा जर लागवड केला असेल, आपला कांदा 60 दिवसाच्या पुढे गेला असेल तर अशा वेळेस आपल्या कांद्याची फुगवण होण्यास सुरुवात होत असते, कांद्याची गाठी बनण्यास सुरुवात होत असते. तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये जास्तीत जास्त फुगवण होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसेच त्याचप्रमाणे जर आपला कांदा पेरणी केला असेल तर अशा वेळेस 80 दिवसाच्या पुढे कांद्याच्या गाठी बनण्यास सुरुवात होते, कांद्याची चांगली फुगवण होण्यासाठी, वाढ होण्यासाठी मदत होत असते. तर अशा वेळेस आपल्याला यामध्ये विद्राव्य खताचा वापर करायचा आहे. दाणेदार खताचा कुठेही वापर करायचा नाही या दिवसानंतर. फक्त शेवटपर्यंत फक्त आपल्या विद्राव्याचीच फवारणी करायची आहे, विद्राव्य खताची. तर यामध्ये जर तुमचा कांदा 60 ते 70 दिवसात झाला असेल तर अशा वेळेस आपला एक 05234 या विद्राव्य खताची फवारणी घेणं गरजेचं आहे. यामध्ये त्याचप्रमाणे एक 90 दिवसाच्या आधीसुद्धा आपल्याला एक कांद्यामध्ये विद्राव्य 80 ते 90 दिवसाचा कांदा असेल लागवडीचा, अशा वेळीसुद्धा एक विद्राव्य खताची फवारणी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, या दोन्ही फवारणीमध्ये विद्राव्य खत 05234 चा वापर करायचा आहे. प्रतिपंप 60 ते 70 ग्रॅम आपल्यामध्ये वापरायचा आहे. जर तुमच्याकडे ड्रिप सिस्टीम असेल, ठिबक सिंचन असेल तर यामध्ये आपल्याला प्रति एकर 5 किलो 05234 सोडायचं आहे ड्रिपद्वारे. जर तुम्ही पाटपाणी देणार असाल तर एका टाकीमध्ये 100 लिटरची टाकी असेल त्यामध्ये आपल्याला 5 किलो पर्याय आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, या शेवटच्या फवारणीमध्ये बोरॉनचा अवश्य वापर करा. प्रतिपंप 30 ग्रॅम बोरॉन पावडर यामध्ये फवारणीद्वारे मिक्स करून द्या, जेणेकरून कांद्याची चकाकी लाल होते. त्याचप्रमाणे कांद्याला एक चांगला रंग प्राप्त होतो, जेणेकरून कांद्याची मागणी, डिमांड या कलरवर असते. तर मित्रांनो, या बोरॉनचा हा फायदा आहे, कांद्याचा चकाकी कलर चांगला येतो. तर मित्रांनो, या सर्व बाबीचा वापर करा आणि माहिती आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नोंदवा. तुम्ही कोणते खत वापरलं आहे कमेंटमध्ये जरूर कळवा.